करवतीचं पातं जे असतं, ते संपूर्ण वापरता यावं म्हणून करवतीची मूठ जी असते, ती थोडीशी वर असते. तुझी मूठ पातापेक्षाही मोठ्या खाली आलेली आहे. तेव्हा बाप चित्र कुठलं काढणं त्यापेक्षा ते वस्तूचं निरीक्षण आणि त्या निरीक्षणानुसार चित्र काढणं, हे चित्रकाराचं महत्त्वाचं काम. का तर मला जास्तीत जास्त काम करायचं. घरी गेल्यानंतर मी आई-वडिलांचं पोर्ट्रेट करायचो, माझ्या भावंडांची पोर्ट्रेट करायचो, शेजाऱ्यांची पोर्ट्रेट करायचो, स्केचेस करायचो, नातेवाईकांच्या घरी जाऊन सुद्धा पोर्ट्रेट करत होतो. म्हणजे काम भरपूर केलं होतं. आणि त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं, की केवळ सबमिशनसाठी काम करून कधीही कोणी आर्टिस्ट होत नाही. 10 पैकी कितीतरी मार्क मिळालेत आणि परीक्षेत पास झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं, म्हणजे तुम्ही चित्रकार होत नाही. खरंय, खरंय. मी 5 वर्षात जे काही शिकलो, त्याच्यानंतरचं माझं सर्टिफिकेट मी 2 वेळा नोकरी करताना फक्त मला लागलं. त्याच्यानंतर मला कोणीही सर्टिफिकेट मागितलेलं नाही. कारण कलाक्षेत्रच नेमकं असं आहे, की तुमचं काम बघून तुम्हाला काम मिळतं आणि काम करणाऱ्याला काम मिळतं. सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळू शकते, काम मिळेल याची गॅरंटी नाही.